कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अक्कल काय शेण खायला गेली रे तुमची? हा, मागचं सगळं विसरायचं। अरे आज एक घटना घडली तर त्यांच्या तोंडाला काळं फासून दिंड काढायची का? हा, आणि तुम्ही पण आले यांच्या मागे झेंडे घेऊन। अरे कुणाचं डोकं आहे? काय काय आपला ताने आजारी होता तेव्हा सगळा खर्च कोणी केला? मी म्हंटल त्यांना पगारातून पैसे कापा, पण त्यांनी नाही कापले। आणि तू ग, माझ्या आईचं ऑपरेशन होतं तेव्हा खर्च कुणी केला होता? टाकल्या सरकारने ना। पैसे तरी माघारी घेतलेत का त्यांनी? तुझी सासू होती म्हणून विसरले असशील सगळं। माझा सक्का भाऊ मदतीला नाही आला, पण टाकलं सरकार रात रात माझ्या संग दवाखान्यात बसून होतं। विसरली का समत? अगं दुसरा एखादा असता तर पगारातनं पैसे कापून घेतलं असतं। मला सांग, त्यांना काय गरज होती आपल्या घरच्यांचा दवाखाना करायची, औषध पाणी करायची? आणि एवढंच नाही, सावकाराकडे 4% याजानं आपली जमीन घाण होती, कुणी सोडवली? सगळे विसरलीस का? अगं थोरल्या सरकाराच्या दरबारात कोणती बी अडचण घेऊन गेलं ना, त्यांची ती अडचण सोडवत्यात आणि तोच वारसा आपलं हे धाकलं सरकार चालवत्यात। अगं मायबाप आहेत ते आपल्यासाठी। धाकलं सरकार, तुमचा हलगर्जीपणा नाही आम्हासनी माहितीये। तुम्हाला सांगतो, मुद्दाम कुणीतरी वायर लूज सोडली म्हणून शॉर्ट सर्किट झाले आणि करंट उलटा फिरला। म्हणजे कशावरून बोलायलास तू? आम्हाला कळलं ना। अहो आमच्या समोर झालं ते। मशीन आमच्यासाठी नवीन आहे का? अहो तुम्हाला सांगतो धाकले सरकार, हे मुद्दामच कोणीतरी खोडसाळपणा केलाय, त्याचा शोध लावायलाच पाहिजे। वय सरकार, आपल्याच कंपनीतला कोणीतरी माणूस आहे, त्याला शोधून काढलं पाहिजे आणि लात मारून हाकलून दिला पाहिजे। काय काय आम्ही शुद्धीवर येईपर्यंत दम नव्हता का तुम्हाला? काय बी चुकलं नाही धाकल्या सरकारांचं, सगळं आमच्या समोर झालंय। अगं चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालात तुम्ही। चला सगळ्यांनी पाया पडून सरकारची माफी मागायची। चला सगळे। नाही नाही विठ्ठल, राहू दे राहू दे। थांबा थांबा थांबा। थोरले सरकार, हमसे लय चुकलं। धाकले सरकार, आम्हासनी माफ करा। काय डोक्यात खूळ घातलं आणि आम्हाला ही दुर्बुद्धी सुचली। आम्ही लई चुकलो। थोरल्या मालकीनबाई, खरंच आमचं लय चुकलं। आम्हाला द्या पोलिसांकडे, आम्ही लय अपमान केला तुमचा। वहिनी, अहो तुम्ही एवढं सख्या बहिणीसारखं आम्हाला समजून सांगितलं, पण आम्ही काय ऐकलं नाही तुमचं। ठीक आहे, आता माफ करतोय आम्ही तुम्हाला, पण या पुढं आमच्या लेकाच्या वाटेला जायचं नाही। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही कामगारांना कामगार म्हणून वागवत नाही, कुटुंबाचा एक भाग म्हणून वागवतोय। आणि आम्ही हे फक्त बोलत नाही, अधिपतींच्या वागण्यात तुम्हाला ते दिसतच। जीवाला जीव देणारा माणूस आहे तो। आणि इन्स्पेक्टर साहेब धन्यवाद, आमचा फोन गेल्याबरोबर तुम्ही लगेच इथं आलात। बरं थोरले सरकार, येतो आम्ही। चला चला सगळे। थोरले सरकार, चुकलं आमचं, लय चुकलं। आयुष्यातला लई मोठा धडा शिकलोय आज, माफ करा आम्हाला। आता नवरे बाहेर आलेत नव, त्यासनी घरला घेऊन जावा, चांगलं खायला प्यायला घाला, मग मिळेल तुम्हाला आमची माफी। आता काय डोक्यात ठेवू नका, इसरून जावं, जे काय झालं गेलं, जावा घरी आराम करा, जाऊ रे। अहो आराम कसला, आता आम्ही फॅक्टरीवर जाणार। अहो आपलं एवढं मोठं नुकसान झालंय, त्याचं काय करायचं? तू त्याचा विचार करू नको, आता हे बघायला आम्ही आहे इथं, तुम्ही आराम करा। तुम्हाला काय झालं नाही तीच देवीची कृपा म्हणायची, आणि गाडीतनं जावा। अहो गाडी कशाला सरकार, आमचं आम्ही जाऊ। आधीच जीवाला नाही बरं, गाडीतनं जा, मी ड्रायव्हरला फोन करतो। आणि आराम करा घरला जाऊन, काय हा। हे समजा त्या निखिलचं डोस काय, मी फसले त्याच्या बोलण्याला। निखिल? वय त्याच्याच डोसक्यात ना आलंय, त्यानं सांगितलं मला का जाऊन त्या बायकांशी बोल म्हणून।
आणि मग मी बोलायला लागले ना तर तेव्हा तोच स्वतःच बोलायला लागला. मी म्हणलं त्याला अरे नको, तर तो म्हणला का काय नाही म्हणणार, बोलतो म्हणून. अगं मला शपथ वाटलं नव्हतं ग का बायका असं काहीतरी करत्याल. म्हणजे त्यांनी अगोदर नाही सांगितलेलं असं काही नाही करणार म्हणून, पण नंतर काय झालं कुणाच ठाऊक. मावशी अगं चुकलं माझं, पर त्यांनी खिल्ला समजा जबरदस्ती करायला लावलं मला. हे मावशी जबरदस्ती करायला लावलं काय? उद्या त्याने तुला गुळाची डेट म्हणून शेण खायला सांगितलं, खाशील? मग तेवढी अक्कल आहे ना हो तुला? चुकलं मावशी माझं, खरंच चुकलं. अगं मला शपथ वाटलं नव्हतं का असं काहीतरी होईल म्हणून. पण झाला ना आता. हा, आणि नुसतं ह्योच गाढवपणा नाही. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? गोडाऊन मध्ये कोणी नसताना तिकडच्या वायरी लूज करायच्या सांगितलं होतं का नाही? तुम्हाला दिसलं नाही तिथं कामगार आहेत ते? बघितलं नव्हतं तुम्ही? अगं वय मावशी मी बघितलं होतं. मग अगं मी ते केलं सांगितलं मी की अरे ते कामगार आहे ते असं ना काय नका करू, पण मला म्हणला का काय होत नाही असं म्हणत वायरी लूज केल्या. अगं त्यानं माझं काय बी नाही ऐकलं मावशी, शपथ मी त्याला सांगत होते अगं नको करू, पण ऐकलं नाही मावशी त्यानं माझं. आणि हे सगळं तू आम्हाला आता सांगतेस? हा, का हे पण त्यानेच सांगितलं होतं आम्हाला सांगायचं नाही म्हणून? तो म्हणला होता तसं, पण अगं पण तुला नाही का विचार करता आला? हा, नाही का विचार करता आला? या घरात कोण राहतं, तू की त्यो? हा, या घरचा विचार नाही करता आला तुला? चुकलं ग मावशी माझं, मी तुला तवाच सांगायला पाहिजे होतं, तवाच फोन करायला बी पाहिजे होता. लई मोठा गाढवपणा झाला का नाही? मग आता गाढवाप्रमाणेच राहायचं. म्हणजे गाढवाप्रमाणे 4 पायांवर चालायचं, अजाबात 2 पायांवर चालताना दिसता कामा नयेस, कळलं? घरातली सगळी कामं तशीच करायची. हा, एखादा दिवस गाढवासारखी वागून बघ, कदाचित माणसासारखी वागायला शिकशील. गाढव झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.